मित्रांनो, गरुड पुराणात सांगितले आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाच्या नशिबात जे काही घडते, कुठलीही घटना घडली तरी ती आधीच ठरलेली असते. मित्रांनो, मृत्यू आणि जन्म हेच सत्य आहे, ज्याला कोणीही टाळू शकत नाही. पण मित्रांनो, हे आपल्याला कळू शकत नाही, आपल्या नशिबात आपल्या जन्मापूर्वी लिहिलेले असो वा जन्मानंतर. पण गरुड पुराणात जन्ममृत्यूची सविस्तर माहिती दिली आहे. चला तर मग सुरुवात करूया. एखाद्या व्यक्तीचे नशीब कधी लिहिले जाते यावर गरुड पुराणातील माहितीपूर्ण सादरीकरण. माणसाच्या नशिबी जन्माआधी लिहिलेले असते की जन्मानंतर? मित्रांनो, गरुड पुराणातील हे रहस्यमय ज्ञान जाणून घेतल्यावर तुमच्या जीवनाशी संबंधित सर्व लोभ, क्रोध, आसक्ती आणि दुःख नाहीसे होतील. कोणत्या व्यक्तीने गरुड पुराणातील शब्द अर्धे अपूर्ण ऐकू नये, कारण अर्धे अपूर्ण आयुष्य नेहमी 20च्या बरोबरीचे असते. म्हणूनच मित्रांनो, ही माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ सोडता शेवटपर्यंत पाहावा. या व्हिडिओला लाईक पण द्या, कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण लिहा. तुम्ही देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करा. मित्रांनो, याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतील. कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण लिहून तुम्ही भगवंताची कृतज्ञता जरूर व्यक्त करा. याने तुमच्या जीवनातील सर्व दुःखे दूर होतील. तुम्हाला माहित आहे की गरुड पुराणात श्रीकृष्णाने सांगितले आहे की प्रत्येक मनुष्याच्या जीवनात जे काही घडते ते जन्माने ठरलेले असते, ते कोणीही टाळू शकत नाही. पुराण आपल्याला जन्माच्या मृत्यूपासून ते सध्याच्या जीवनात सर्व चीज शिकवते. मित्रांनो, आज आम्हाला एका आख्यायिकेद्वारे माहित आहे की आपले नशीब जन्माच्या आधी किंवा जन्माच्या आधी लिहिलेले आहे, जे गरुड पुराण स्कंद पुराण यांनी सांगितले आहे की श्री कृष्णा यांनी स्वयं नरातला सांगितले. आज आम्हाला माहित असेल की विट्रो ही काळाची बाब आहे. परमेश्वरा, तू एक त्रिकदर्शक आहेस. मी ऐकले आहे की जन्मलेल्या जिवंत व्यक्तीचे भाग्य प्रथा आहे. परमेश्वरा, मला हे जाणून घ्यायचे आहे की एखाद्या मनुष्याचे काय होते ते त्याच्या जन्मापूर्वीच ठरवले जाते किंवा त्याला मागील जन्माचा आनंद आहे. हे खरे आहे की आम्ही आपल्या कठोर परिश्रम आणि श्रीकृष्ण नारदाची चर्चा ऐकून वाईट आहोत. तो हसला आणि ते म्हणाले, नारदा, तुमचा हा प्रश्न खूप चांगला आणि महत्वाचा आहे. जो मनुष्य आहे, आपण ही कहाणी शेवटपर्यंत ऐका. कृष्णा म्हणाली, नारदा आहे, ही गरुड पुराणाची कहाणी आहे, ज्यामुळे ही कथा ऐकण्याची चूक अर्धे अपूर्ण करते. त्यावर एक प्रचंड संकट आहे, कारण अर्धे अपूर्ण ज्ञान नेहमीच समान असते. कृष्णा म्हणाली, या कलुगने भरलेल्या जगात नारदा आहे, शेवटपर्यंत ही कहाणी ऐकू येईल आणि समजेल, त्याला या जगापासून स्वातंत्र्य मिळेल. कथा निश्चितपणे सांगायला हवी. त्यानंतर श्री कृष्णाने नारदाची कहाणी सांगितली. श्री कृष्णा म्हणाली की नारदा युगातील एक विशाल व समृद्ध राज्य आहे, ज्याचे नाव अक्षयपुरी होते. राजाचा राज्यकर्ता राजा रत्नाधर होता. रत्नाधर खूप नीतिमान आणि निष्पक्ष होते. तो नेहमीच राज्यातील विषयांसाठी काम करत असता आणि धर्माचा अनुसरण करीत असे. त्याला देवाच्या मुलाचे आशीर्वाद हवे होते, जेणेकरून तो आपल्या राज्याचे कार्य एका पात्रतेकडे सोपवू शकेल, उत्तराधिकारी. राजा रत्नाधर आणि राणी दोघांनीही बऱ्याच वर्षांपासून तपश्चर्या केली. यासह भगवान शिव खुश झाला आणि त्याने त्याला मूल होण्याचा तोडफोड केली. मग एके दिवशी भगवान शिव आणि राणी यांच्या आशीर्वादाने राजा आणि राणी खूप आनंदी झाली, कारण त्यांचा मुलगा एक महान शासक व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि राज्य आनंद आणि समृद्धीकडे घ्या. पण जेव्हा राणीने मुलाला जन्म दिला तर ते मूल अक्षम आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत होते. त्याच्या शरीराची हाडे कापली गेली आणि तो राजा रत्नाधरच्या हृदयात शारीरिकदृष्ट्या सक्षम नव्हता. हे का घडले हे त्याने देवाला विचारले.
मग राजा रत्नाधर यांनी भगवान श्री कृष्णाला भेटण्याचा निर्णय घेतला आणि तेथे आपले दुःख सामायिक करण्यासाठी तेथे पोहोचले. राजाने देवाला विचारले, परमेश्वरा, मी इतका तपश्चर्या यागी, पण माझा मुलगा अपंगत्वाने का जन्मला? मी भगवान शिवकडून आशीर्वाद घेतला, पण हे का घडले? हे माझ्या नशिबात आधीपासून लिहिलेले आहे काय? आपण बरोबर आहात की आपला मुलगा अपंग जन्मलेला आहे. आपला मुलगा असा जन्म का आहे हे आपल्याला माहिती आहे. हे आपण केलेल्या पूर्वीच्या जन्माच्या कर्माचे फळ आहे. हे आहे आपल्या पूर्वीच्या जन्माच्या कर्मांचा परिणाम, जो आपल्या नशिबात लिहिला गेला होता. परंतु कारण असे नाही की आपले भाग्य आधीच निश्चित केले गेले आहे. ही घटना आपण आणि आपल्या मुलाच्या कर्माचा परिणाम आहे, जे त्याच्या भूतकाळातील जीवनात पडले आहे. राजा द्वारे निर्धारित केला आहे, परंतु आपण करतो त्या कर्मे ते आपले भाग्य बदलू शकतात. ज्या दिवशी तुमचा मुलगा जन्मला त्या दिवशी आपण एका विशेष मुलाची वंड गाठली, पण त्या मुलाला आव्हाने मिळण्याची गरज होती, जेणेकरून तो त्याच्या आयुष्यात धीर, धैर्य आणि शौर्य विकसित करू शकते. परंतु त्याचे भविष्य केवळ त्या काळातील कामांमधूनच नाही, परंतु आपल्या मागील जीवनातील कर्मांचा हा परिणाम आहे. श्री कृष्णा राजा रत्नाधर यांना म्हणाली, राजन, भागा आणि कर्म यांच्यात खूप खोल संबंध आहे. आमची कर्मे आपले नशीब तयार करतात. हेच कारण आहे की आपण नेहमीच आपली कृत्ये जीवनात धर्म आणि सत्याच्या मार्गावर ठेवली पाहिजे. श्री कृष्णा म्हणाली, राजन, तुमच्या आयुष्यात जे काही घडते ते तुमच्या पूर्वीच्या जन्माच्या कर्माचा परिणाम आहे. तर हा त्याच्या आत्म्याच्या पूर्वीच्या जन्माच्या कर्मांचा परिणाम आहे. जेव्हा आपला जन्म पुन्हा म्हणून होतो तेव्हा त्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच अडचणी आणि संघर्ष येतील. कारण या जगातील प्रत्येक जीवाला काही ना काही दुःख भोगावेच लागते, जेणेकरून तो त्याची भूतकाळातील कर्मे पूर्ण करू शकेल. पण लक्षात ठेवा, तुमच्या मुलाच्या आयुष्यातील अडचणी हीच त्याची परीक्षा आहे. जर त्याने या अडचणींना धैर्याने तोंड दिले तर तो आपले नशीब बदलू शकतो. एका भगवान कृष्णाने उत्तर दिले, होय, तुम्ही दोघेही तुमचे नशीब बदलू शकता. तुमच्या मुलाच्या जन्माच्या वेळी त्याला आलेले अपंगत्व त्याच्या कर्माचे फळ होते, परंतु त्याचे भविष्य तुमच्या चांगल्या कर्मावर अवलंबून आहे. जर तुम्ही त्याला धैर्य, संयम आणि आत्मविश्वासाने भरले तर तो त्याचे नशीब बदलू शकतो. तुमच्या चांगल्या कर्मामुळे तो एक दिवस महान होईल आणि राज्याचा भार उचलण्यास सक्षम असेल. मित्रांनो, मग भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, नशीब हे एका चाकासारखे आहे जे कर्माच्या जोरावर फिरत राहते. जेव्हा तुम्ही चांगली कृत्ये करता म्हणून तुम्ही तुमचे नशीब सुखी करू शकता. मग पुढे राजा रत्नधरांनी श्रीकृष्णाला विचारले की नशीब हे भूतकाळातील कर्माशी निगडीत आहे का? भक्तिभावाने आणि सेवेने आपले भाग्य बदलू शकते, त्याचे नशीब बदले शकते. जर तुम्ही दिले तर तो त्याचे नशीब बदलू शकतो. राजा रत्नधने भगवान श्रीकृष्णाचे म्हणणे पूर्णपणे मान्य केले आणि आपल्या मुलाला शिक्षण देण्याचा संकल्प केला. त्यांनी आपल्या मुलाला अडचणी असूनही धैर्याने आणि विश्वासाने जीवन जगण्याची प्रेरणा दिली. काळाच्या ओघात त्या दिव्यांग मुलाने आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आणि अडचणींचा सामना करत समाजात एक महत्त्वाचे स्थान मिळवले. त्याच्या लढाऊ भावनेने आणि धैर्याने त्याच्या राज्यात त्याच्या कृती सुधारल्या आणि देवाचा आश्रय घेतला. त्यांचे नशीबही बदलते. हे केवळ कर्म नाही तर ते जीवनातील संघर्ष आणि कृतींचे परिणाम आहे. मित्रांनो, मग श्रीकृष्ण नारदांना म्हणाले, जीवनात जे काही घडते ते ही कथा आपल्याला शिकवते. तो आपल्या भूतकाळातील कर्माचे फळ आहे. नियतीचा आणि कर्माचा कोणताही निश्चित नमुना नाही. मित्रांनो, जर आपण चांगले कर्म केले आणि भगवंताचे चिंतन केले तर आपण आपल्या जीवनाची दिशा बदलू शकतो. तेव्हा श्रीकृष्ण नारदांना म्हणाले, नारद, हे जग कर्मांचा आरसा आहे. माणसाला त्याच्या कृतीनुसार त्याचे फळ मिळेल.
माणसाने याची काळजी घेतली पाहिजे की पालकांच्या सेवेत ती मदत आणि भगवंताचे ध्यान हाच सर्वात मोठा धर्म आहे। जो मनुष्य त्याच्या मागील जन्मी कोणाशी तरी पाप केले आहे, एखाद्याला त्रास दिला आहे, नरकात त्याला भयंकर यातना तर मिळतातच, शिवाय त्याला अनेक जन्म भोगावे लागतात, पण जो आपले कर्म सुधारतो तो या चक्रातून मुक्त होऊ शकतो, कारण हा संसार एक संधी आहे। धर्मसेवा हेच माणसाचे खरे जीवन आहे। माणसाने हे समजून घेतले पाहिजे की मृत्यूनंतर केवळ त्याचे चांगले कार्य त्याच्याबरोबर जाते। मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की आपले भाग्य हे आपल्या भूतकाळातील कर्माचे फळ आहे। प्रत्येक पापाची शिक्षा आणि प्रत्येक पुण्याचे फळ निश्चित आहे। हे मानवांनो, तुमच्या कृतीकडे लक्ष द्या, स्वार्थ, पाप आणि अहंकार सोडून द्या, धर्म, सत्य आणि सेवा अंगीकारणे, कारण हेच जीवनातील सर्वात मोठे नशीब बदलू शकते। मित्रांनो, गरुड पुराणात भाग्य आणि कर्माचा उल्लेख आहे, पण मित्रांनो, माणसांप्रमाणेच आपणही आपले जीवन आपल्या कर्माने, संघर्षाने आणि भगवंताच्या भक्तीने बदलू शकतो। शेतात माणूस जे काही पेरतो त्याला त्याच फळ मिळते, त्याचप्रमाणे मनुष्य आपल्या जीवनात जी काही कृती करतो त्याचे परिणाम त्याला पुढील जन्मात भोगावे लागतात। म्हणून मित्रांनो, गरुड पुराणात श्रीकृष्ण सांगतात की माणूस जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्याच्या भूतकाळातील कर्माच्या आधारे त्याचे नशीब त्याच्या जन्मापूर्वीच लिहिले जाते आणि त्या माणसाचे जे घडते ते त्याच्या जन्मापूर्वीच त्याच्या नशिबात लिहिलेले असते, कोणालाही टाळता येत नाही। पण खरा धर्म आणि सेवेद्वारे देवाला प्रसन्न करून आपण आपले नशीब बदलू शकतो। हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक ग्रंथ गरुड पुराण आहे, ज्यामध्ये मानवी जीवन, मृत्यू आणि नशिबाची माहिती आहे, तपशीलवार वर्णन केले आहे। हिंदू धर्माचा हा पुराण 18 महापुराणांपैकी एक आणि या पुराणात जन्मापासून मृत्यूपर्यंत बंडखोर कर्म आणि आत्मा मार्ग बद्दल पूर्ण विस्तार सांगितले गेले आहे। गरुड पुराणानुसार मित्र माणसाचे नशीब त्याचे शेवटचे होते कर्मा गरुड पुराणावर अवलंबून आहे, जे विष्णू पास्याचे भाग्य त्याच्या मागील कर्मांवर अवलंबून आहे। गरुड पुराण जो विष्णू पुराणातील प्रमुख ग्रंथांपैकी एक आहे। या पुराणात जीवन आणि मानवांच्या रहस्यांविषयी सांगितले गेले आहे। गरुड पुराणात श्री कृष्णाला भगवान विष्णूचा अवतार मानला जातो। मित्रांनो, गरुड पुराण श्री कृष्णा म्हणतात की माणूस आपल्या जीवनात चांगल्या कृत्ये आणि सत्याच्या मार्गावर चालून देवाला आनंद देऊन आपल्या नशिबात घडणारी घटना टाळू शकते आणि आम्ही येण्याचे भाग्य बदलू शकतो। मित्रांनो, गरुड पुराणात श्री कृष्णाने मनुष्याला जीवन जगण्यासाठी 3 मुख्य शिकवण दिल्या आहेत। आपण पुढे जाऊन आपल्या नशिबाची कृत्ये बदलू शकतो। मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे आवश्यक आहे, कारण ही सर्व माहिती गरुड पुराणाने सांगितली आहे। अजिबात चूक करू नका म्हणून मध्यभागी हा व्हिडिओ बनवू नका, म्हणून शेवटपर्यंत हे प्रबुद्ध सादरीकरण निश्चितपणे पहा। चला जाणून घेऊया। नंबर 1, शेवटपर्यंत आपले विनाशक सादरीकरण नक्कीच पहा। चला, जामते मारण पर्यंतचे भाग्य प्रथम तयार आहे, म्हणून श्री कृष्णाने मित्र गरुड पुराणात सांगितले आहे। मनुष्याने नेहमीच धर्माच्या सत्यतेचे अनुसरण केले पाहिजे, हे आपल्या मागील जन्माचे पाप टाळू शकते। देवाच्या भक्तीने आपण आपले जीवन बदलू शकतो, आपण सर्व उंचीवर पोहोचू शकतो। मित्रांनो, हे जीवन एक मौल्यवान भेट आहे, ते व्यर्थ जाऊ देऊ नका। योग्य कर्म आणि धर्माचे अनुसरण करून आम्ही पुढच्या जीवनात घडणारा कार्यक्रम टाळू शकतो। हे केवळ आपल्यासाठीच नाही तर आपण संपूर्ण समाज आणि जगाच्या प्रेरणा स्रोत बनू शकता। मित्रांनो, गरुडमधील श्री कृष्णा म्हणतात की गरुडमध्ये नेहमीच एक माणूस आपल्या आईवडिलांना आणि मित्रांचा आदर करतो, असे श्री कृष्णा म्हणतात।
त्या माणसाने नेहमीच त्याच्या पालकांची सेवा केली पाहिजे, कारण पालकांच्या पायातून 3 लोकांचे नंदनवन आहे. जे पालकांवर विश्वास ठेवत नाही तो केवळ नरकात भयंकर छळाचा आनंद घेत नाही, पण त्याच्या पुढच्या जीवनातही एक प्रचंड संकट आहे आणि त्या माणसाचा परिणाम, त्याच्या पापाचा परिणाम, त्या कर्माच्या आनंदात आनंद घेत राहतो. नंबर 3, अहंकार. श्रीकृष्णाने मित्र गारुड पुराणात सांगितले आहे, माणूस त्याच्या अहंकाराचा सर्वात मोठा शत्रू आहे, जो मनुष्याशी त्याच्या कृतीतून संबंधित आहे. ज्या व्यक्तीचा अहंकार एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रवेश करतो तो त्या बाजूला त्याच्या जीवनात जातो जिथे त्याला संकटाव्यतिरिक्त काहीही सापडत नाही. त्या व्यक्तीला नरकात फक्त एक भयानक यात्रा त्रास होत नाही, त्याऐवजी ती व्यक्ती आपले आगामी नशीब देखील नरकात घेऊन जाते. म्हणून मनुष्य नेहमी खरा धर्म आणि सत्य करतो. प्रेम सध्याच्या जीवनात आणि येणाऱ्या नशिबी नेहमीच प्रेमात ठेवले पाहिजे. मित्र गारुड पुराण जे आनंदी आहे, हे आपल्याला शिकवते की हे जीवन आपल्या कर्मांचा, हे पुस्तक समजून घेण्यासाठी हे पुस्तक आहे. हे आपल्या जीवनातून धर्माच्या पसंतीचे अनुसरण करण्याची प्रेरणा देते. सर्वात चांगले कर्तव्य म्हणजे आत्म्यास मुक्त करणे आणि पुढील जीवनाची योनी माणसाला मिळवणे. कर्माने कृत्यांची काळजी घ्यावी. मित्र गारुड पुराण हे हिंदू धर्मातील एक महान ग्रंथ आहे. योग्य दिशेने चालण्याचे ज्ञान देते, जे आपल्याला शिकवते की मनुष्याचे भाग्य त्याच्या कृती आणि देवाच्या इच्छेचा परिणाम आहे. हे पुस्तक केवळ जीवन आणि मृत्यूच्या रहस्यांविषयीच सांगत नाही, परंतु हे देखील स्पष्ट करते की एखादी व्यक्ती आपला जीव योग्य दिशेने कशी घेऊ शकते. गारुड पुराणात माणसाच्या जन्मापासून ते सध्याच्या जीवनात जीवन कसे जगायचे या सर्व गोष्टींचा तपशीलवार विस्तार केला गेला आहे. मानवी जीवनापासून कर्मवाळू पर्यंतची सर्व माहिती या धार्मिक पुस्तकाचा उल्लेख गरुड पुराणात आहे. जीवनात जे काही घडते ते मानवी जीवन तो आपल्या मागील जन्माचा परिणाम आहे. मित्र गारुड पुराण आम्हाला हे शिकवतात, ते नशीब हे फक्त कर्माचे फळ आहे. नशीब आधीच लिहिलेले असले तरीही आम्ही ते आपल्या कर्मासह बदलू शकतो. मित्रांनो, जीवन ही एक तीव्र वासना आहे जी आपण आत्म्याला योग्य दिशेने घेऊन तारणाच्या दिशेने जाऊ शकतो. नमूद केलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि सत्याच्या मार्गाचा अवलंब करा. यामुळे येणारे जीवन खूप आनंदी होईल. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ लाईक करून कृपया कमेंट मध्ये जय श्री कृष्ण लिहा. धन्यवाद. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. राधे राधे.